नमस्कार श्रोते हो, आनंद कुमार ॲस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, जीवन मार्गदर्शन या अंतर्गत अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिष याचा समन्वय साधून भविष्यातल्या यशस्वी वाटचालीसाठी गेली 25 वर्ष सदाशिवपेठ पुणे इथे आणि मुंबई घाटकोपर इथे अनेकांना मार्गदर्शन करणारे श्री आनंद कुमार सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. खरं तर आपल्या आयुष्यात काय काय घडणार आहे, ज्योतिष म्हणजे नेमकं काय असतं आणि माझ्या भावी आयुष्यामध्ये येणारे अडथळे, अडचणी किंवा चांगल्या गोष्टी याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते, म्हणून आपण हा कार्यक्रम करतोय. सगळ्यात आधी आज सांगूयात की ज्योतिष शास्त्र म्हणजे नेमकं काय आहे. ज्योतिष शास्त्र पुरातन शास्त्र आहे. याला हजारो वर्षांची परंपरा आहे. आपले ऋषीमुनी आणि असणारे संत यांनी ज्योतिष शास्त्राची परंपरा आजपर्यंत चालवली आहे. ज्योतिष शास्त्राच्या अनुषंगाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक मोठे परिणाम जाणवत असतात. साधंच उदाहरण मॅडम मला द्यायचं म्हटलं तर येणारी भरती ओटी हे चंद्राच्या अंमलाखाली येते. जर एखादा ग्रह चंद्राच्या अंमलामुळे जर पौर्णिमेला भरती येते ना अमावस्येला ओहोटी येते, हा भला मोठा अथंग समुद्र जर या चंद्राच्या प्रभावामुळे विचलित होतोय तर तुमच्या आमच्या आयुष्यात त्याचा विचलितपणा नक्कीच मोठ्या प्रमाणात होतो. अगदी साधं उदाहरण पुढचं द्यायचं म्हटलं तर शनीच्या 7.5मुळे अनेकांना नुकसानच होतं असं नाहीये, पण अनेक लोक त्या शनीच्या 7.5च्या काळामध्ये भ्रमित होऊन नुकसान झालेले शेकडो लोकांनी अनुभव आपले सांगितलेले आहेत. त्यामुळे ह्या तुमच्या आयुष्यामध्ये जर गतिमान व्हायचंय, प्रगतीशील व्हायचंय, तुमच्या आयुष्यात त्या ग्रहांची स्थिती अतिशय महत्वाची आहे. जेवढं गुरुबळ तुम्हाला चांगलं आहे तो सुबत्ता, आर्थिक सुबत्ता तुमच्याकडे येते. शुक्राचं बळ असलं पाहिजे वैवाहिक जीवनासाठी, सौंदर्यासाठी, शरीर सौख्यासाठी किंवा शरीर इष्टीसाठी. आणि चंद्राचं बळ हे फक्त मनाचं कारक आहे. पटकन तुम्हाला आयुष्यात पटकन निर्णय घेता आले पाहिजेत. इथं मंगळाचं बळही महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या तुमच्या पत्रिकेमध्ये गुरुबलासाठी त्या प्रत्येक ग्रहाचं बलोत्तर किती आहे हे तुम्हाला शोधणं आणि पाहणं अतिशय महत्वाचं असतं. हे तुमची कुंडली तुम्हाला नक्कीच सांगत असते. नक्कीच. श्रोते हो, आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल आपल्यालाही कुतूहल असतं. त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी, भविष्यातील घडामोडींच्या मार्गदर्शनासाठी, जन्मकुंडली आणि विवाह कुंडलीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता आनंद कुमार ॲस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटर पुणे आणि मुंबई इथे. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9371 22 44 66 9371 22 44 66 9371 22 4466. अधिक माहितीसाठी ज्योतिषाचार्य आनंद कुमार हे आमचं युट्यूब चॅनल सुद्धा नक्की व्हिजिट करा. सर, ज्योतिषशास्त्र म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं, पण आत्ताच्या या आधुनिक जगामध्ये ज्योतिषशास्त्राचा वापर का करावा हे सुद्धा सांगा. मॅडम, अनेकदा प्रामाणिकपणे प्रयत्न करून यश का मिळत नाही? म्हणजे आपण कुठे चालतोय तर चालून आपल्या ध्येय उद्दिष्टापर्यंत पोहोचत नाही तर का पोहोचत नाही? म्हणजे इथून साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पुण्यावरून मुंबईला जायचं तर तू कोणते साधन घेत आहे? तर पायी गेलात तर 4 दिवस लागतील. जर सायकलवर जातात 2 दिवसात 3 दिवसात पोहोचेल. जर तुमच्या वाहनाने मोटारीने जाताय तर तुम्ही तुमच्या आयुष्यात 3-3.5 तासामध्ये अगदी मुंबईला पोहोचाल. हे तुमची जर्नी सुखर आणि समाधानकारक होण्यासाठी तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अनुभव नक्कीच घेऊ शकता. तुमच्या आयुष्यात चांगले वाईट असणारे ग्रहयोग हे तुम्हाला आधी माहित पडले. तुमच्या आयुष्यात एखादा उदाहरणार्थ चांडाळ नावाचा योग आहे. गुरु राहू एकत्र चांडाळ योग म्हणतात. आर्थिक हानी होणं, कर्जबाजारीपणा वाढणं, आपल्या हातून दिलेले पैसे उसनवारी न येणं, अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. हे तुम्हाला आधी कळालं तर एक तर तुम्ही पैसे देणार नाही आणि दिले तर ते सोडून देण्याच्या उद्देशानेच द्याल. अनेक महत्वाची गोष्ट मॅडम आहे, ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने तुम्ही एखादी गोष्ट संचित केली, तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे, पण तुमची संगत कोणाची आहे? त्यामुळे हे ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने तुमचं कर्म आणि तुमचं कर्तव्य हे तेवढेच महत्वाचे आहेत. तुम्ही एखादी गोष्ट कर्म करणार नाही आणि तुमच्या पत्रिकेमध्ये गजकेसरी योग आहे किंवा राजयोग आहे म्हणून तुम्ही राजयोगात हातात बसून बसाल किंवा राजासारखं तुम्हाला सगळं काय मिळेल होणार नाही. त्यामुळे तुमचं कर्तव्य आणि तुमचं कर्म हे करणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमची संगत ही तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे ह्या ग्रह नक्षत्रांच्या अनुषंगाने 27 नक्षत्र आणि नवग्रह हे तुमच्या आयुष्यामध्ये ही जी काही 36 लोक मंडळी आहेत, ही 36 मंडळी तुमच्या आयुष्यात चढ उतार करणार आहेत. तर तुमच्या समाजातले घटक तुमच्या आयुष्यात किती 36 लोक आहेत हे तुम्हाला शोधून घेणं ह्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नक्कीच पाहता येतं. मॅडम, खूप छान सांगितलं सर तुम्ही. अशाच काही प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या भागातही जाणून घेणार आहोत. पण तोपर्यंत श्रोते हो, तुम्हालाही भविष्यामधील घडणाऱ्या घडामोडींच्या बद्दल मार्गदर्शन हवे असेल, जन्मकुंडली, विवाह कुंडलीसाठी काही माहिती हवी असेल तर संपर्क करू शकता आनंद कुमार ॲस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटरला पुणे आणि मुंबई इथे. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9371 22 44 66 9371 22 44 66 9371 22 4466. अधिक माहितीसाठी ज्योतिषाचार्य आनंद कुमार हे आमचं युट्यूब चॅनल सुद्धा नक्की व्हिजिट करा. पुन्हा भेटूयात आनंद कुमार ॲस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आनंद कुमार यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्ते. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.